समास 7 विकल्प निरसन. ह्या समासात दोन प्रश्न चर्चेला घेतले आहेत. पहिला आहे, आधी स्थूल की आधी सूक्ष्म. दुसरा प्रश्न असा आहे की पुनर्जन्म म्हणजे काय, कोणाला येतो. वासनेपोटी जन्म होतो असं म्हणतात, पण ती वासना तर दिसत नाही. मुख्य म्हणजे जर परत जन्मच येत नसेल तर संत संगतीचा काय फायदा. या सर्वांना श्री समर्थ उत्तर देताना म्हणतात, एकदम गोंधळ करू नये. तर्कच करायचा असेल तरी त्याला विवेकाचा पाया हवा. स्वतःचे पोट भरले तरी इतरांचे ते सर्व जेवल्या वाचून पोट भरत नाही, तसे ज्ञानी माणसाला स्वतःसारखे सर्वच मुक्त वाटले तरी त्यांना ज्ञाना वाचून मोक्ष नाही. म्हणजेच प्रश्नकर्त्याला उत्तर देताना त्याच्या भूमिकेत शिरावे. एवढे सांगून समास संपला तरी मूळ प्रश्नाचे पुनर्जन्माचे उत्तर द्यायचे राहून गेले. ते पुढल्या समासात ऐकूया. श्रीराम आधी स्थूल आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक. जाणते पणाचा विवेक स्थूळा करिता. ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहेल अंतःकरण. ऐसा श्रोती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका. कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठीभागी चालती घरे. जीव करीती लहान थोरे, शक्तीनुसार. शंख सिंपी गुला कवडे, आधी त्यांचे घर घडे. किंवा आधी निर्माण किडे, हे विचारावे. आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करीती. हे तो प्रत्यक्ष प्रचिती, सांगणे न लगे. तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूल होते निर्माण. येणे दृष्टांते प्रश्न, फिटला श्रोतयांचा. तव श्रोता पुसे आणिक, जी आठवले काही एक. जन्म मृत्याचा विवेक, मज निरोपावा. कोण जन्मास घालिते, आणि मागुता कोण जन्म घेते. हे प्रत्यया कैसे येते, कोण्या प्रकारे. ब्रह्मा जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाळ करितो. रुद्र अवघे संहारितो, ऐसे बोलती. तरी हे प्रवृत्तीचे बोलणे, प्रत्ययास आणि उणे. प्रत्यय पाहता श्लाघ्यवाणे, होणार नाही. ब्रह्म्यास कोणे जन्मास घातले, विष्णूस कोणे प्रतिपाळिले. रुद्रास कोणे संवारिले, महाप्रलयी. आता जन्मतो तो कोण, कैसी त्याची ओळखण. आणि संचिताचे लक्षण, तेही निरोपावे. हे काहीच नये अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना. परी ते पाहता दिसेना, ना धरिता नये. देहो निर्माण पाचा भूतांचा, वायो चाळकतयाचा. जाणणे हा मनाचा मनोभाव. ऐसे हे सहजची घडले, तत्वांचे गुंथाडे झाले. कोणास कोणे जन्मविले, कोण्या प्रकारे. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मची असेना. उपजला प्राणी येना, मागुता जन्मा. कोणासीच जन्म नाही, तरी संत संगे केले काही. ऐसा अभिप्राव सर्वही श्रोतयांचा. वाळले काष्ठ हिरवळेना, पडिले फळते पुन्हा लागेना. तैसे पडिले शरीर येना,
जन्मासमागुते. येथे अज्ञान आणि सज्ञान सारिखेच झाले समान. ऐसा बळावला अनुमान श्रोतयासी. वक्ता म्हणे हो ऐका, अवघे पाषांड करू नका. अनुमान असेल तरी विवेका अवलोकावे. प्रयत्ने विण कार्य झाले, जेविल्या विण पोट भरले. ज्ञाने विण मुक्त झाले, हे तो घडेना. तैसे जयास ज्ञान झाले, ते तितुकेच तरले. ज्याचे बंधनची तुटले, तोची मुक्त. मोकळा म्हणे नाही बंधन, आणि प्रत्यक्ष बंदी पडिले जन. त्यांचे कैसे समाधान, ते तुम्ही पहा. नेणे दुसऱ्याची तळमळ, ते मनुष्य परदुःख शीतळ. तैसाच हाही केवळ अनुभव जाणावा. अवघेच मुक्त पाहता नर, हाही ज्ञानाचा उद्गार. ज्ञाने विण तो उद्धार होणार नाही. आत्मज्ञान कळो आले, म्हणून दृश्य मिथ्या झाले. परंतु वेढा लाविले, सकळास येणे. आता प्रश्न हा फिटला, ज्ञानी ज्ञाने मुक्त झाला. अज्ञान तो बांधला, आपले कल्पनेने. भोळा भाव सिद्धी जाव, हा उधाराचा उपाव. रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेके जाणावा. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा. सकळ जाणता निराळा, सहजची होये. अमृत सेऊन अमर झाला, तो म्हणे मृत्य कैसा येतो जनाला. तैसा विवेकी म्हणे बद्धाला, जन्म तो कैसा. आधी बद्धा सारिखे व्हावे, मग हे न लगेची पुसावे. विवेक दुरी ठेवून पहावे, लक्षण बद्धाचे. ज्ञात्याची उगवली वृत्ती, बद्धा ऐसी न पडे गुंती. भुकेल्याची अनुभव प्राप्ती, झाल्यास नाही. इतुकेन आशंका तुटली, ज्ञाने मोक्ष प्राप्ती झाली. विवेक पाहता बाणली, अंतरस्थिती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्पनिरशन नाम समासात्वा. श्रीराम.